नमस्कार, मी प्रियंका लाठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली आहे। घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा धीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। दोघांचीही मेडिकल केल्यानंतर त्यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। दरम्यान हिंजवडी पोलीस स्टेशन बाहेर स्थानिक महिलांनी गर्दी केली असून हगवणे कुटुंबाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे। तर फरार असलेला वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा धीर सुशील हगवणेला आता अटक करण्यात आली आहे। हे दोन्हीही आरोपी फरार होते, पण यांना आता अटक करण्यात आली आहे। तर घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य आरोपी होते। हे दोघंही जण राजेंद्र हगवणे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते राजेंद्र हगवणे आणि त्याचबरोबर सुशील हगवणे या दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मात्र तत्पूर्वी ज्या ठिकाणी त्यांना लॉकअपमध्ये ठेवल्या गेले तिथे या शिवसैनिकेच्या पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या इथे अशा पद्धतीने येऊन निषेध व्यक्त करतात। त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून आपण बघतोय की दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात त्यांना पुणे न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि तिथे त्यांची रिमांड घेण्यासाठी म्हणून त्यांना आता हिंजवडीमधनं तिकडे नेलं जाईल। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की प्रचंड संताप आहे या सगळ्या महिला कार्यकर्त्यांमध्ये। खरं तर ज्या पद्धतीनं वैष्णवीचा या सगळ्या प्रकरणामध्ये बळी गेला तो एक प्रकारचा खून होता अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते या सगळ्या महिला करत आहेत। आणि इथेच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा जे न्यायालय परिसर आहे तिथे देखील ज्या महिला आहेत, भाजपच्या पदाधिकारी आहेत, त्या जमलेल्या आहेत। त्यामुळे या एकूणच प्रवासादरम्यान किंवा तिथे गेल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मात्र केवळ याच महिला नाही तर सामान्य नागरिकांचा देखील संतापाचा कडलोट झालेला आहे। इतके हे गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये पोलीस कशा पद्धतीने न्यायालयात या आरोपींना हजर करतात, कारण की नियमानुसार त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करावं लागेल आणि त्यानंतर त्यांना पुढची जी रिमांड आहे, पोलीस कोठडी आहे, ते मिळू शकतं। पण आपण बघितलं तर लक्षात येईल की ह्या ज्या महिला आहेत त्या आता या सगळ्या पोलीस कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांच्याशी एक प्रकारे उज्जत घालतात। मात्र त्यांना काय नेमकं म्हणायचं जाणून घेऊया। खरं तर ताई, अत्यंत धक्कादायक हा जो सगळा प्रकार होता, एका निष्पाप महिलेचा बळी गेला या प्रकरणामध्ये। 8 दिवसानंतर आरोपी मिळून येतात, हा संताप आहे का? नक्कीच हा संताप आहे, कारण गेले 6 दिवस ही नालायक पितापुत्र मटणाच्या खानावळीमध्ये जेवण हादरतायत आणि इकडे दोन्ही सुनांना तुम्ही हुंडाबळीसाठी छळताय। त्याच्यात तुम्ही एका सुनेचा जीव घेताय, ते लहान लेकरू तुम्ही अनाथ केलाय, त्याचं पाप तुम्ही कुठे फेडाल? ही सगळ्यात महत्त्वाची काय किती असंवेदनशीलता आहे। ज्या पद्धतीनं यांनी मटणावर ताव मारला, त्यांनी वेगवेगळ्या गाड्या बदलल्या आणि ते 8 दिवस फिरत होते। म्हणूनच सांगते, हा कुणाच्या तरी संगनमतानं फिरत होता। ज्याला ज्याला यांनी प्रोटेक्शन दिलंय ना त्यांना सहआरोपी करा। बरोबर आहे, सहआरोपी करा त्यांना। काय आंदोलन करणार आहात तुम्ही आज? काय आंदोलन करता? आम्ही आंदोलन करायला आलो नाही, आम्ही त्या नराधमाचा चेहरा बघायला आलोय की जो गॉगल घालून शायनिंग मारत सगळीकडे फिरतो, तो कसा दिसतो आता? खून केल्यावर कसा दिसतो? काय मागणी कराल या सगळ्या प्रकरणात? त्याला फाशी द्या। आपण बघतो की